वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत. मेहंदी नॉर्मली रब करावं लागतं. आता आपण उत्सव या फेस्टिवल मध्ये आलेलो आहोत आणि इथेच कॉर्नरला पाहतोय आपण वेगवेगळ्या प्रकारचे बडीशोप आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे बडीशोप, आवळा हे सगळे इथे ठेवलेले आहे. दादा कसं आहे इथे? बहुत फ्रेश होता है, मुखवास है, बहुत फ्रेश. माउथ फ्रेशनर है सब. कैसा है? 100 रुपये का 100 ग्राम दादा. 100 रुपये का 100 ग्राम. डाइजेशन, पाचन, गैस के लिए सारे मिलेंगे आपको हमारे पास. ये हनी आंवला आ जाएगा, शुगर आंवला है, मसाला आंवला है, अनारदाना आ जाएगा, ये अदरक आएगा, जीरा शॉट आ जाएंगे, बचपन की यादें आ जाएंगी, गले खराश बलगम के लिए आ जाएंगे. सब मिलेगा आपको यहाँ पर. सब 100 रुपये का 100 ग्राम मिलेगा. आपका कितना साल है यहाँ पे? क्योंकि हम लोग हर साल आते हैं, आपको ही देखते हैं यहाँ पे. ये कम से कम मेरा हो गया 12 साल चल रहा है. 12 साल से. 12 साल से आप यहीं पर है. अच्छा रिस्पॉन्स आ रहा है. रिस्पॉन्स अच्छा आता है. हमारे पास सारे माउथफ्रेश आ जाएंगे सर, हर तरीके के मिल जाएंगे आपको. पान मसाला आ जाएगा, मुखवास आ जाएगा, ये अपनी स्पाइसी कैरी आ जाएगी. अगर आपको पेट में प्रॉब्लम है, डाइजेशन, पाचन, गैस के लिए भी सारे इथे आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे लोणच्यांमध्ये. और यहाँ पर हमारे सारे अचार आ जाएंगे. ये कैसा है दादा अचार का प्राइस? 100 का पाव किलो. 100 रुपयाचा पाव किलो. वेगवेगळ्या प्रकारचे इथे लोणचं ठेवलेलं आहे. ठीक है, ये स्पाइसी मैंगो आ गई है, ये बनारस की मिर्ची आ गई है हमारे पास, ये पंजाबी मसाले में आएगा, ये आपको हींग और मैंगो अदरक में आ जाएगा. आपको सबसे स्पेशल बना जाएगा. ये मीठे में आ जाएगा, मैंगो है, आंवला है, लेमन में आ जाएगा. ये ड्राई फ्रूट है, जैसे कि बच्चे लोग को अभी आज जैम वगैरह में केमिकल वगैरह आते हैं, तो हमने ड्राई फ्रूट को बनाया है. ठीक है, ये मैंगो स्लाइस का चुंदा आ जाएगा आपको. ये चेरी आ जाएगा, बच्चों के लिए, बड़ों के लिए, सबके लिए है. ये मिक्स पिक्कल आ जाएंगे. ये इसमें आ जाएगा मिर्ची और लहसुन आ जाएगा. ये नॉर्मल चटपटी मिर्ची आ जाएगी, ताजी हुई एकदम फ्रेश हुई आएगी. बाकी और सब वैरायटी यहाँ पर है. श्री स्वामी समर्थ स्टॉल आहे. एक तुमच्याकडे काय युनिक गोष्टी आहे, तुम्ही आता सांगू शकता का? युनिक म्हणजे आमच्याकडे गहू तुपाचे बिस्किट आहेत, गहू खोबऱ्याचे बिस्किट आहेत. तसंच आमच्याकडे इकडे नाचणीचे पापड आहेत, मक्याचे पापड आहेत. तसंच आमच्याकडे हे जिरा ओव्याचं गव्हाचं बिस्किट आहे, काजू बिस्किट म्हणतात त्याला. तसंच लहान मुलांसाठी हे मक्याचे बिस्किट्स आहेत. आणि दुसरी गोष्ट हे नाचणीचे असे म्हणजे मुलांना आवडेल असं खाता येईल असे आकारामध्ये नाचणीचे बिस्किट्स आहेत. दुधामध्ये वगैरे भिजवून देऊ शकतो. आणि हे मुलांचे फेवरेट बिस्किट आहेत, मोदक बिस्किट, हे सुद्धा आहेत आमच्याकडे. तसंच म्हणजे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे बिस्किट आमच्याकडे आहेत. आणि पापडही आहे. स्टॉल नंबर आमचा 3 नंबर आहे, निसस मॅजिक म्हणून. गव्हाची बिस्किटं भेटतील तुम्हाला, खोबऱ्याची बिस्किटं भेटतील, नाचणीच्या नाळ्या आहेत, मका पापड आहेत वेगवेगळे. अजून आमचं कसं सेटअप चालू आहे, त्यामुळे आम्ही भरपूर गडबडीत आहोत. नाही समजू शकतो, आज पहिलाच दिवस असल्यामुळे होतं, पण म्हणून आम्ही मुद्दामून जाणीवपूर्वक पहिल्याच दिवशी आलो, जेणेकरून संपूर्ण फेस्टिवल तुम्हाला याची हेल्प होत राहील आमच्या व्हिडिओची. चालेल, नक्की या माझ्या स्टॉलवरती व्हिजिट करा. आणि त्यांना म्हणजे हे कसं डायबिटीज ज्यांना असेल त्यांच्यासाठी पण हे बिस्किटं चालू आहेत. शुगर फ्री आहेत. हां, शुगर फ्री आहे. त्याच्यामध्ये पाव, मच्छर वाढीची गोळी सगळी औषधं आहे. 3 दिवस स्प्रे करायचा, 7 ते 8 महिने आपल्या घरामध्ये पेस्ट करायची गरज नाही. वर्षभर तुम्हाला हे होऊन जाणार. 1000 एरिया कव्हर करणार. हे तुम्हाला 500ला येणार. त्याच्यातलं तुम्ही छोटा घेतलं तर हे तुम्हाला 200ला येणार. अशी सेपरेट पाणीची, दुधाची, उन्हाची सेपरेट बॉटल घेतली तर 150ला येणार. आणि हेलीवाली सेपरेट घेतली तर 400ला येणार. फक्त कॉपरची, मुळ्यांची, पाणीची सेपरेट 400ला येणार. हे आयुर्वेदिक आहे की आयुर्वेदिक हर्बल आहे. हर्बल आहे ना? याचं काही साईड इफेक्ट होत नाही, सगळे हर्बल आहे. आणि हे पाहिलं तुम्ही स्टेन रिमूव्हर आहे. कपड्यांवरचे डाग काढायचे, 2 मिनिटं बघा. आपल्या कपड्यांना असे जे पण डाग लागतात
तेनाचे, चहाचे, कॉफीचे, हळदीचे, मेहंदीचे, गंधाचे, घामाचे, चिकाचे, रक्ताचे. जिथे डाग असेल फक्त डागेवर लिक्विड टाकायचं आहे आणि नॉर्मल कात्याने रब करायचं. डाग हे धाग्यात मुरलेले असतात, नॉर्मली रब करावं लागतं. चहा, कॉफी, रक्तशाही, ग्रीस, तेल, इंजिन ऑइल, पान, मावा, गुटखा कोणताही डाग जातो. त्याच्यानंतर हा कपड्याला इथे धुवून टाकायचं. याच्यामध्ये ऍसिड नाही, ब्लीच नाही. आपल्या कपड्याचं ओरिजिनल कलर किंवा स्किनला याचा काही साईड इफेक्ट होत नाही. आला फक्त तुम्ही सफेद कपड्या वापरता, हे तुम्ही कोणत्याही कलरचा कपड्या वापरा. हे तुम्हाला 250 200 येणार. कपड्यांचं वैयक्तिक भिंतीवर, टाईल्सवर, काचेवर, मार्बलवर, मिररवर, वॉश बेसिनचे नळ, ऍडजस्ट फॅन, सिलिंग फॅन, स्लीपर, डायनिंग टेबल सगळ्या प्रकारचे डाग एका बाटलीत जातात. परत पाहिजे बाटली नंबर दिलेले असतात, डिलिव्हरी करतो. आणि हे पाहिलं तुम्ही, हे फक्त सफेद कपड्यांसाठी लिक्विड्स आहे. व्हाईट कपडा कितीही पिवळा राहू द्या, अर्धा बकेट पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये 2 झाकण लिक्विड टाकायचं, थोडं डिटर्जंट पावडर टाकायचं, फक्त अर्धा तास कपडा भिजवायचा आणि साध्या पाण्याने धुवायचा. कपडा तुमचा काळा राहू द्या, पिवळा राहू द्या, पूर्णपणे व्हाईट पण होतो आणि शाईन पण होतो. हे आलं नाही, आल्यामध्ये ऍसिडने कपडा जळतो, याच्याने कपडा शाईन करतो. हे तुम्हाला अर्धा लिटर आहे, 250 येणार. आणि हे पाहिलं कलर फिक्सर आहे. जे पण तुम्ही नवीन कपडे घेता लॉन्ड्री ड्रायक्लिंग मध्ये देतात, बिलकुल द्यायची गरज नाही. जेवढं कपड्याला पाणी लागतं तेवढंच पाणी घ्या. पाण्यामध्ये 2 कॅप लिक्विड टाकून चांगलं मिक्स करा. तुमच्या ज्या पण कपड्यांची रंग जात असेल फक्त 1 ते 1.5 तास भिजवा आणि काढून डायरेक्ट सुकवा. दुसऱ्या दिवशी त्या कपड्याला 10 वेळा धुवा. पुन्हा कधी कपड्यांचं कलर, फिनिशिंग, शायनिंग बिलकुल जात नाही. सिल्क आहे, बांधणी आहे, कॉटन आहे, जीन्स आहे, मलमल आहे, जॉर्जेट आहे, सिंथेटिक आहे, कोणताही कपडा तुम्ही वापर करू शकता. हे पाव लिटरची बॉटल तुम्हाला 250 येणार आणि छोटीवाली घेतली तर 100 येणार आणि सगळ्यात मोठी वाटली अर्धा लिटरची घेतली 500 येणार. हे सगळे आमचे हर्बल प्रोडक्ट्स आहेत. नक्की तुम्ही भेट द्या, वापरून बघा. परत पाहिजे फोन करा, आम्ही फ्री होम डिलिव्हरी करतो. तुमचा नंबर देऊ इच्छिता का तुम्ही? हो घ्या ना साहेब, 8108448257 नमिता एंटरप्राइजेस. हो माझे पैसे आपण कुठेही म्हणजे होम डिलिव्हरी मुंबईमध्ये ऑल मुंबईमध्ये तुम्ही करता? मुंबईच्या बाहेर नाही, फक्त कमीत कमी 400-500ची ऑर्डर पाहिजे आपल्याला, तेवढे आम्ही होम डिलिव्हरी करतो. ओके, थँक्यू. थँक्यू सर. बंद करून लावा, 100% फरक पडणार. आणि आपल्याकडे फरक नाही तर पैसे परत आहे. कुठलाही दुकानदार विकलेला यूज केलेला प्रोडक्ट परत नाही घेणार, पण मी देणार. मी येणार तर अशी मोठी बॉटल द्यायला किंवा 4 कस्टमर घेऊन या. तुम्हाला फरक पडला, आवडला करून. दादा हात द्या, तुम्हाला मी लावून दाखवते कसं लावायचं. हात द्या, दावा द्या, उलटा द्या. बघा दादा, तेल जास्त नाही घ्यायचं, तेल थोडंसंच घ्यायचं. साजूक तूप कसं दादा महाग आहे करून आपण कमी वापरतो तसं. हे बघा, हलक्या हाताने तेल लावायचं, चोळायचं, जिरवायचं, मुरवायचं. जोर अजिबात द्यायचा नाही. हे करताना वरती पंखा पूर्णपणे बंद. सकाळी आंघोळ केल्यावर पहिला लावा, दुपारी घरात असेल दुपारी लावा आणि रात्री झोपताना लावा. सकाळी आंघोळ केल्यावर ह्याच्यासाठी सांगते की सकाळी आंघोळ केल्यावर तुमच्या शरीराचे छिद्र सगळे ओपन होतात. हे औषध तुमच्या आतमध्ये जाऊन पूर्णपणे जिरलं जातं. तर हे औषध जिरलं गेलं, पुन्हा एकदा लावा, पुन्हा एकदा जिरवा. जोर अजिबात देऊ नका, एकदम हलक्या हाताने. तुम्हाला तेल गरम करायची गरज नाही किंवा शेक वगैरे द्यायची गरज नाही. दादा तुमचा हात आतमध्ये गरम जाणवायला लागला, असा गरम होईपर्यंत तेल आतमध्ये जिरवायचं. सकाळी अंघोळ केल्यावर आणि रात्री झोपताना दिवसातून 2दा पंखा बंद करून लावा. 100% फरक पडणार. नाही फरक पडला, इकडे या, पूर्णपणे पैसे परत येऊन जाणार. प्रत्येक बॉटलवर बघा, माझ्या पाठीमागे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला मला शोधायची गरज नाही. फोन करा, मी घरापर्यंत येऊन पैसे देऊन जाणार. आणि हे एक तेल बघा, आणि केस गळत असेल, गळ्याची तमणार, 2 मुळे बाल येत असेल, याच्या तमणार, केस दुखत असेल, दुखायची तमणार, डोक्यामध्ये खाज, फोड, केसांच्या सगळ्या तक्रारी नाही जाऊन केसांची वाढ होणार. आणि अकाली केस पांढरे झाले असेल 30 वर्षाच्या खालच्या मुलांचे किंवा मुलींचे, तर ते 1 महिन्यानंतर वगैरे काळे होणार. पण तो 6 महिन्याचा कोर्स आहे. अशा अर्धा लिटरच्या 2 बॉटल लागतात. पण आपली 100% गॅरंटी. फरक नाही तर पैसे परत. कुठलाही दुकानदार विकलेलं यूज केलेलं प्रोडक्ट परत नाही घेणार, पण मी घेणार. मला माहिती तुम्ही येणार नाही. आला तरी अशी मोठी बॉटल घ्यायला किंवा 4 कस्टमर घेऊन या. तुम्हाला फरक पडला, आवडला कोण. दादा हे प्रोडक्ट बघा, हात द्या. मला हे सांगितलं ना, जखडलेला खड्ड्याचा निवास बघा. बघा, सर्दी झाली असेल बोटाला लावा, नाकाला लावा, सर्दी 15 मिनिटात निघून जाणार. डोकं दुखत असेल डोक्याला लावा, डोकं 15 मिनिटात दुखायचं लागणार. दाढ दुखत असेल कापसाच्या गोळ्यामध्ये घ्या, दाढीमध्ये ठेवा, 5 मिनिटात दाढ दुखायची नसावर नस दबली लावा, 15 मिनिटात आराम. लचक बिचक भरली लावा, 15 मिनिटात आराम. हा तात्पुरता आराम आहे. हा आणि हा मिळून तुम्हाला कायमस्वरूपी आराम आहे. हे तुम्ही रेग्युलर पोटात घेतलं
तुम्हाला ऍसिडिटी सुद्धा कधी होणार नाही, अंगात ताप वगैरे कधी येणार नाही, आणि तुमची प्रतिकार क्षमता वाढणार, बीपी कंट्रोलमध्ये राहणार, डायबेटीस कंट्रोलमध्ये राहणार आणि पोट साफ होऊन जाणार. पोटामध्ये घ्यायची पद्धत बघा, रात्री जेवण वगैरे झाल्यावर 1 कपभर पाणी घ्या, कोमटसर गरम करा, हा पांढरा वाल इथून बाहेर काढा, 2 थेंब टाका, चमच्याने हलवून पोटामध्ये घ्या. लहान मुलांसाठी 1 ते 10 वर्षापर्यंत 1 थेंब, 10 वर्षाच्या पुढे 2 थेंब. जास्त जुलाब होत असेल 1 कपभर पाण्यामध्ये 2 थेंब टाकून घ्या, जुलाब 5 मिनिटात थांबते. किंवा अंगामध्ये जास्त ताप आला असेल 1 कपभर पाण्यामध्ये 2 थेंब टाकून द्या, अंगातला ताप निघून जाणार. किंवा अमृतबिंदू, अमृतबिंदू म्हणजे नावासारखं अमृत आहे. आणि गॅस्ट्रिकने पोट दुखत असेल 1 कपभर पाण्यामध्ये 2 थेंब टाकून घ्या, गॅस्ट्रिकने पोट दुखायचं बंद होईल. हे एक प्रोडक्ट बघा, हे आपलं प्रोडक्ट आहे. आणि अर्ध शिशीसाठी, आपलं अर्ध शिशीने डोकं दुखतं त्याच्यासाठी, किंवा सर्दीने नाक चोकप झाला असेल त्याच्यासाठी, कोणाला फिट्स वगैरे येत असेल याचा वास द्या, 2ऱ्या सेकंदाला याचा वास म्हणजे फिट्स वगैरे यायची दौडा. किंवा कोणाला हे झालं असेल दारू वगैरे पिऊन लोक हे होतात ना, तर त्यांना वास द्या, 2ऱ्या सेकंदाला त्यांची दारू कळेल. वास घ्या म्हणजे कळेल, हलकासा वास घ्या, जास्त दौडा, हलकासा. याच्यामध्ये रानकांदा आणि लसणापासून बनवले, हे निलगिरी, ओवा, लवंग, लसूण कापून याचं तेल आणि मोहरीचं तेल याच्यापासून बनवलंय. पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, साईड इफेक्ट काहीच नाही. कुठलं देऊ दादा तुम्हाला? आणि त्या दृष्टिकोनातून लावा, विंडोच्या ग्लास, काचा, फर्निचर काही स्वच्छ करा, जागा स्वच्छ होते. आर्थिक लिक्विड टाकायचं, वरती आता भिंत आहे, टाईल्स आहे, मॉस्किटोच्या जाळ्या आहेत, साफ करा. किंवा वायपरने क्लीन करायचं, पूर्ण जागा साफ होते. त्याच्यामध्ये अजून एक ब्रश येतो, त्याच्यावर हार्पिक लिक्विड टाकायचं, जे डाग असतात ते याने साफ करायचे. आणि मग ह्या ब्रशने याला धुवायचं. तर पूर्ण हा सेट येतो सर, 250 तुम्हाला सेट येणार आहे साफसफाई करण्यासाठी. डेमो दाखवतो तर अजून दुसरा कुठला आयटम आपण दाखवू शकतो? हा, अजून दुसरा दाखवतो तुम्हाला. आपल्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे बघा, हे घरामध्ये गाडीमधला कचरा, विंडोज काही स्वच्छ करण्यासाठी असतं. धूळ, माती, डस्ट वगैरे याच्यामध्ये पूर्ण ऑब्झर्व होतं. व्हॅक्यूम क्लीनर आहे ना, तुम्हाला याच्यामध्ये पुढे ब्रश लावायचं असतं. छोटा छोटा कचरा आपल्या घरामध्ये असेल, या ब्रशमुळे साफ होतो. लहान कचरा काढण्यासाठी याचा उपयोग होतो. ब्रश लावायचा, ब्रशने क्लीन करायचं. छोटा विंडोमधला कचरा वगैरे काढा, कॉम्प्युटर, कीबोर्ड साफ करा. हे पाठीमागे फ्लोअर आहे, तो लावल्यामुळे कचरा उडवण्यासाठी उपयोग होतो. 4 व्हीलर गाडीमधला कचरा वगैरे उडवायचा असेल, कचरा उडवण्यासाठी उपयोग होतो. हे 3 महिन्यात व्हॅक्यूम क्लीनर, त्याच्यात वेगवेगळ्या क्वालिटीचे येतात, 2-3 प्रकारचे. प्राइस किती याची? त्याची प्राइस 800 रुपयाला, 800 सर. त्याच्यामध्ये लहान साईजचं 500 रुपीजला येतं, आणि याच्यापेक्षा अजून मोठ्या साईजचे घेतलं तर 1200 रुपयाला येतं. 3 प्रकारचे येतात आपल्याकडे. अजून कुठल्या नवनवीन अशा युनिक गोष्टींचा डेमो दाखवतो तुम्हाला. तर आमच्याकडे 5 ते 6 नवीन वस्तू आहेत. हे बघा, हे काचेची बॉटल आहे, याच्यामध्ये ऑइल ठेवायचं. हे बघा, याच्यामध्ये तेल, ऑइल ठेवायचं. काचेची बॉटल आहे. आपण जेवण करताना काही स्प्रे करायचं असेल आपल्याला, तसं तुम्हाला स्प्रे पण करता येतं. आणि हे ओपन केलं तर तुम्हाला तेल काढता पण येतं बघा. या बाजूला तेल काढण्यासाठी पण उपयोग होतो, आणि स्प्रे करण्यासाठी पण उपयोग होतो. 2-in-1 बॉटल येणार आहे, काचेची बॉटल येणार. हे किंमत याची तुम्हाला 250 रुपयाला येणार, 250. हे साबणाचं स्टँड येणार आमच्याकडे. त्याच्यामध्ये आपल्याकडे कपड्याचा साबण असतो, याच्या आतमध्ये ठेवा. नंतर याला बंद करा, साबण याच्या आतमध्ये आणा. मग याला थोडंसं पाणी याच्या पाठीमागून सोडायचं इथून, 1-2 थेंब पाण्याचे सोडा. मग हे कपडे धुण्यासाठी उपयोग होतो आपल्याला. साबण याच्यात वेस्टेज होत नाही. साबणाचं स्टँड येणार. हे बीटर येणार, याच्यामध्ये चार्जेबल बीटर आहे बघा. सेलची आवश्यकता नाही. बीटर कॉफी करा, लेमन ज्यूस करा, त्यासाठी याचा उपयोग होतो. याच्यामध्ये वेगवेगळे 3 स्पीड आपण दिलेले आहेत. त्याची किंमत 200 रुपयाला येणार सर, 200 रुपीज. हे लसूण सोलण्यासाठी येतं. लसूण आपली असते, याच्या आतमध्ये टाकायची. लसूणची साल्यावरती राहतात आणि पेस्ट बाहेर येते. गार्लिक लसूणसाठी, अद्रकसाठी, शेंगदाण्यासाठी याचा उपयोग होतो. लसूणची पेस्ट करण्यासाठी तुम्हाला उपयोग. याची प्राइस काय? त्याची प्राइस सर 50 रुपयाला, 50 रुपयामध्ये येणार. असे वेगवेगळे छोटे छोटे वस्तू आहेत आपल्याकडे विविध प्रकारचे. तर आपला स्टॉल नंबर सांगा. हे स्टॉल नंबर सर 8 नंबर आहे आपला इथे. 28 तारीखपर्यंत आहोत, सकाळ दुपारी 4 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत.
थँक्यू. इथे आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत. महिला वर्गासाठी एक खास स्पेशल आहे. तुमच्याकडे वेळ आहे काही माहिती देऊ शकाल? वेगवेगळ्या प्रकारचे इथे मंगळसूत्र आहेत. तुम्ही सांगायचं आपल्याकडे काय काय स्टॉल नंबर काय आहे, काही एवढं लांब कळलं या आवाजात. काही कसं आवडलं तुम्हाला हे? एकदम सुंदर. आम्ही दरवर्षी मी घेते इकडे नेहमी घेतो दरवर्षी येता तुम्ही? आणि खूपच टिकाऊ वस्तू आहे त्यांच्याकडचे. तुम्ही दरवर्षी यांच्या इथून नेता? नक्की देतो म्हणून आपण सगळ्यांना सांगलं की झाले. यावर्षी कुठले नवीन दागिने दिसतात का तुम्हाला? नवीन पॅटर्न बरेचसे आहेत त्यांच्याकडे सांगतात ते मटेरियल त्या आपल्याकडे ते मटेरियल नवीन आहे. दरवर्षी घेतो आम्ही. दरवर्षी घेता इथून? दरवर्षी ठरलेलं असतात. आणि बरं, या फेस्टिवल मध्ये या दागिन्यांव्यतिरिक्त तुम्हाला काय आवडतं? का बायकांचं हेच आहे दागिनेच? आहे ना पितांबरी. हा, पितांबरीचे खूप सारे प्रोडक्ट आहे आता आणि माझ्या मते पितांबरीने स्पॉन्सर केलाय हा इव्हेंट. हा, पितांबरी. पितांबरीचं प्राइस मिळाले मला. हो, अरे वा. चला, अभिनंदन. माझं नाव शीतल देशब्रकर. आपला स्टॉल ऍक्च्युली यादगार फूड्सच्या नावाने आहे आणि कर्णिक फूड्सच्या नावाने. स्टॉलचा नंबर आहे? आपल्या स्टॉलचा नंबर आहे 12, 13 आणि 14. अच्छा. 3 स्टॉल. आपल्याकडे मंचुरियन मसाला या, आहे, टेस्ट करा बघा, शेजवान चटणी पापडाची आहे, variety आहे, आणि तांदळाचा, variety साबुदाण्याचा, बघायला- बटाट्याचा. हां, हो. टेस्ट करा. आपले यादगार मसाल्याचे क्रिस्पी मसाला आहे, महाराष्ट्र क्रिस्पी मसाला आहे, शेजवानची अप्रतिम महाराष्ट्र फेमस चटणी आहे, मिसळ मसाला आहे, लिंबाचं पूर्ण सालीसहित क्रश केलेली चटणी आहे. हे चहा मसाले आहे, ज्याच्यामध्ये 16 प्रकारचे घरातल्या घरात आपण बनवलेले गरम मसाले आहेत. हा चहा मसाला आणि हा चस्का चाट. जसं भैया आपल्याकडे पाणीपुरी बनवतो तसंच हे रेडीमेड चटणी आपण तयार केलेले, फक्त पाण्यात मिक्स करतो. आपला जो मसाला आहे आपण ते तुम्ही भाज्यांमध्ये हा मसाला टाकून मिक्स करून डायरेक्ट फ्राय करून खाऊ शकता. इन्स्टंट रेडी मिक्स आहे, याच्यात आपल्याला हळद, तिखट, मीठ काही टाकायची गरज नाहीये. त्याचबरोबर आपले पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा पापड आहे. हा आहे आपला बनारसी पापड, जो बनारस वरून स्पेशली येतो. टेस्ट करा बघा, पापडाचा हँडमेड आहे, हाताने लाटलेला असतो. अच्छा, मशीन वाला नाही? नाही, हँडमेड आहे, बटाट्याचा पापड आहे आणि हाताने लाटलेला असतो. हा साऊथ वरून येतो. हा कुठला आहे आपला ह्याचा बनारसचा, हा साऊथचा. हा आपल्या पापड याच्यामध्ये उडदाची डाळ आणि उकडा तांदूळ वापरला जातो. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीवरून साबुदाणा आणि बटाटा मिक्स आहे. बाकी आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे. या ढेकळ्याचा आहे, बाजरीचा आहे, इकडे चीज बटाटा आपण इकडे साबुदाणा आहे. एक सेकंड. साबुदाणा आहे, हा जिरा राईस आहे, हा मसाला राईस आहे. इकडे नाचणीमध्ये आपल्याकडे व्हरायटी बघायला मिळतील. ह्या रिंग आहेत त्या ओनियन आहेत आणि त्या नळ्या आहेत त्या नाचणीमध्ये कांदा फ्लेवर आहे. तसंच आपल्याकडे नाचणीकडे लहान बाबूंसाठी नाचणीचे पापड आहेत. हे पोहा पापड आहेत, तांदळामध्ये लसूण फ्लेवर आहे. हे मल्टीग्रेन लहान बाबूंसाठी मल्टीग्रेन आहेत. उपवासासाठी आहे. पाणीपुरी आहे आपल्याकडे, जसं पाणीपुरीच्या चटण्या दाखवल्या तसंच पाणीपुरी आहे आणि हे उपवासाचे पापड डायरेक्ट तळायची का पुरी? आणि हे अगदी टम्म फुगतात, मोठ्या अशा छान फुगतात. आणि हे रव्याचे बघा, पापडामध्ये व्हरायटी आहे, तांदळाचा आहे, साबुदाण्याचा आहे, बटाट्याचा आहे. स्टॉल आहे. टेस्ट करा. तर आपल्या स्टॉलला नक्की सगळ्यांनी भेट द्या आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की आवर्जून भेट द्या आपल्या डोंबिवली उत्सव. थँक्यू. थँक्यू. डोंबिवलीमधील उत्सव हे फेस्टिवल स्पॉन्सर करणाऱ्यांपैकी पितांबरी हे एक स्पॉन्सर आहे. आपल्याकडे कलमकरी चटई आहे बघा, फोल्डिंग चटई आहे ना तुम्हाला. ही बोथ साईड चटई आहे बघा, ही दोन्ही साईडने तुम्हाला यूज करता येतात. चटई पाहिजे असेल तर चटई आणि गादी पाहिजे असेल तर गादी. ही टोटली चटई तुम्हाला फोल्डिंग येणार बघा, ती टोटली फोल्ड होते. तुम्हाला कुठे घेऊन जायचं असेल ट्रॅव्हलिंगला, पिकनिकला, प्रवासामध्ये तर छोटीशी फोल्ड होणार. एका खेळाला कुठेही तुम्ही अडकून ठेवू शकता, हँग करून ठेवा कमी जागेमध्ये. याच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्टर फोम दिलेला बघा, याच्यावर तुमची पाठ, मान, कंबर वगैरे दुखत नाही, कम्फर्टेबल आहे. वरती कलमकारी कपडे आहे आणि जे हे ग्रास आहे तुम्हाला, हे मधुरकाठी ग्रास येतं. या गवताला पूर्णपणे वर्क केलं आहे बघा, वरती विणलेलं आहे. त्याच्यामुळे चटई तुमची खराब होत नाही, फाटत नाही. रेग्युलर जरी चटई वापरली तर 7-8 वर्ष वापरते तुम्ही. याची प्राइस आहे तुम्हाला 1800 रुपये. याच्यामध्ये 3 साईज येतात. ही 2 फोल्ड आहे, त्यापेक्षा मोठी 3 फोल्ड आणि 4 फोल्ड असे 3 साईज आहेत. ही 2 फोल्डची प्राइस तुम्हाला 1800 रुपयाला येणार. आणि फुटामध्ये किती आहे स्क्वेअर फीट मध्ये? 3x6, 3x6 येणार. त्यापेक्षा मोठी घेतलं तर 4.5 पैसा येणार, त्यापेक्षा मोठी घेतली तर 6x6 येणार. असे टोटली 3 साईज येतात त्यामध्ये.
अच्छा, आणि तिघांची काय प्राइस आहे कशी ही 1800 रुपयाला येणार, त्यापेक्षा मोठी 2700 रुपयाला येणार आणि त्यापेक्षा मोठी 3600 रुपयाला. आणि 8 वर्ष गॅरंटी बोल. हो, 7 ते 8 वर्ष वापरते चटई, खराब होणार नाही. कलमकारी कपड्यामध्ये येणार तुम्हाला. अच्छा, तुमचा स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर आपला 21 आरवी कलेक्शन. आरवी कलेक्शन. थँक्यू. पाहतोय आपण इथे परंपरा मसाला. या परंपरा मसाल्याबद्दलची माहिती आपण इथे घेऊयात. कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले आहेत. नमस्कार, माझं नाव सुरेंद्र चिखले. स्टॉल नंबर 27, परंपरा मसाले पुणे, वाटण कंपनी. आपले संपूर्ण रेडी मिक्सेस मसाले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि घरची तुमची 1 स्टेप 2 स्टेप कुकिंगचे प्रॉडक्ट आहेत. त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेजचे 16 प्रकारचे मसाले येतात आपल्याकडं. त्याच्यामध्ये पनीर मसाला आहे, मटर पनीर आहे, पनीर माखनवाला आहे, चना मसाला आहे. घरची चव तुम्हाला, ऑथेंटिक टेस्ट तुम्हाला, घरची पाटावरवंटीची चव तुम्हाला पॅकेटमध्ये मिळते. म्हणजे हे सगळ्यात उत्कृष्ट उत्पादन आहे. वेळ वाचतो, पैसे वाचतात आणि हॉटेलपेक्षाही चांगली चव तुम्हाला घरच्या घरी मिळणार. थँक्यू. याची लाईफ किती आहे? हे शेल्फ लाईफ 9 महिने आहे. तुम्ही 9 महिन्यात कधीही वापरू शकता. याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, नॉर्मल कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि कधीही वापरू शकता. थँक्यू सर, थँक्यू. स्टॉल नंबर 30 मध्ये तर्फे डिझाईन हाऊस आहे. यामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट आहेत आणि त्याच्यावर मराठी मेसेज दिलेले आहेत. खूप गर्दी आहे इथे, कारण हे टी शर्ट घेण्यासाठी खूप गर्दी होते इथे. आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज आहेत यावर, आणि हे घेण्यासाठी लोकांची किती गर्दी झालेली आहे ते आपण पाहतोय. मराठी मेसेज असलेले हे सुंदर टी शर्ट आहेत. डोंबिवलीच्या उत्सव फेस्टिवल मध्ये ते आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या किचन आहेत. हे 100ला 4 पॅकेट येणार. याच्यात 2 फ्लेवर आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे. हे बिस्किट मध्ये येईल, ब्लॅक करंट आहे, मिक्स फ्रूट आहे. 100ला 3 येणार. आणि कंपनी कुठली आहे? चॅम्पियन कंपनी. कुठली कंपनी आहे? चॅम्पियन वेफर रोल. तुमचा स्टॉल नंबर सांगा ना. स्टॉल नंबर 30. मॉडेल नंबर 77 75 82 70 60. इव्हन आपले इंस्टाग्राम फेसबुक थ्रू पण आपण आपल्या बॅग्स ऑनलाईन विकतो. थँक्यू. काका, या गुळाबद्दल काही माहिती सांगाल का? तुमचं पहिलं नाव आणि स्टॉलचा नंबर सांगा. माझे नाव रामदास डुंबरे. या नावाने गुळ विकतो. हा गुळ एकदम शुद्ध आणि चांगला गुळ आहे. याच्यामध्ये केमिकल काहीच नाही. हा संपूर्ण विदाऊट केमिकलचा गुळ. याच्यामध्ये फक्त भेंडीचे पाणी, चुनाचे निवडे आणि बाकी काही वापरतो. त्यामध्ये 2 प्रोडक्ट, काकवी आणि गुळ. लिक्विड जागरी. ही लिक्विड जागरी आहे का? लिक्विड जागरी पावडर पण आहे. अच्छा. हॅलो सर, माझ्या स्टॉलचा नंबर आहे 44 आणि माझं प्रोडक्ट आहे हनी. माझ्याकडे रॉ हनी भेटतो. त्यामध्ये माझ्याकडे 4 टाईपचा हनी आहे. कडुलिंब जांभळाचा हनी आहे, तुळशीचा आहे, ओव्याचा आहे आणि नॉर्मल हनी आहे आपल्याकडे. याच्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकारच्या पॅकेजिंग आहे. 300 ग्रामची एक आहे, अर्धा किलोची एक आहे आणि 1 किलोची एक आहे पॅकेजिंग आपल्याकडे. या 4 पॅकेजिंग आहेत आपल्याकडे. आणि कलेक्ट कुठलं करतो आपण? आपल्याकडे बी बॉक्स आहेत सर. आपण ते मायग्रेट करतो बी बॉक्स आणि तशा प्रकारे आपण रिकलेक्ट करतो. आपल्याकडे त्या टाईपचे आणि बी बॉक्स आहेत. आपल्याकडे बी बॉक्स आहेत सर. आपण ते ऑल इंडिया मायग्रेट करतो, जसं की राजस्थान, गुजरात, MP, कर्नाटक असं मायग्रेट करतो आणि वेगवेगळ्या टाईपचा आणि कलेक्ट करतो. आणि आपला हा कॉन्टॅक्ट. नमस्कार, माझं नाव वैभव पवार. मी आहे माथ्यावरून. आमच्याकडे प्युअर लेदर हँडक्राफ्टेड सगळे लेदर बॅग्स आहेत. आमच्याकडे ही आहे त्याला वजन काहीच नाही. सॉफ्ट लेदर आहे, नो स्टिच, म्हणजे 1 पीस मध्ये बंदी गेलेली बॅग आहे.
थोडं जोरात बोला. आणि ही मल्टी कलर ही आमची स्पेशालिटी तुम्हाला पूर्ण पुण्या मुंबईत बघायला मिळणार नाही. कुठमध्ये कट लेदर मध्ये बनलेली बॅग वजनाला हलकी एकदम सॉफ्ट लेदरच्या बॅग्स आहेत दिल्या सगळ्या. आणि ही आमची अजून तुम्हाला 5-6 कलर विकतात. आपण हे 2800 रुपयाला विकतो. त्याच्यानंतर आमची अजून एक स्पेशालिटी आहे हे तुम्हाला ब्रँड मध्ये 4000ला भेटणार. आपण हे 1500ला विकतो. याला शिलाई नाहीये, मोस्टिच. या सगळ्या प्युअर हँडक्राफ्टेड लेदरच्या बॅग जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच डेक्कन जिमखाना इथे डोंबिवली उत्सव होत आहे. आजपासून सुरुवात होते तो पुढच्या रविवारपर्यंत आहे. तुम्ही 28 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत इथे आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून भेट द्या. धन्यवाद. माझा स्टॉल नंबर आहे 40. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं दुकान वगैरे आहे का? याच्या व्यतिरिक्त आमचं दुकान माथ्र्यांवर आहोत आणि आम्ही स्वतः चर्माकर आहोत. आमची ही 4थी पिढी आहे. नंबरवर आल्यावर सांस्कृतिक परिवाराची मिल्क शेक केसरी पाउडर फॉर्म में अलग अलग फ्लेवर में आता है. बस 1 गिलास दूध में 2 चम्मच ही डाल शेक करने से रेडी. फर्स्ट कॉफी केसर बादाम मैंगो है, स्ट्रॉबेरी है, चॉकलेट है. आइसक्रीम भी बहुत बढ़िया बनता है. आइसक्रीम बनाने के लिए 1 गिलास दूध में 3 चम्मच ही डाल के मिक्स करके जमा दो, आप आइसक्रीम बन जाएगी. घर में से आप 1 साल रख सकते हैं, फ्रिज के बाहर रखना. ये हॉट एंड कोल्ड दोनों के लिए. बस दूध लेना और मिक्स करना और इससे एक्स्ट्रा कुछ भी नहीं करना. गर्म और ठंडा दोनों के लिए बढ़िया चीज है. इसे एंजॉय कर सकते हैं. मिनिमम 6 पीसची ऑर्डर घेतली तर हे आपल्याला होम डिलिव्हरी देऊ शकतात. नमस्कार सर. नमस्कार. आता या मसाल्यांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? मसाला कुठे बनतो, त्याचं प्रोडक्शन कुठे होतो, ओनर कोण आहे, किंवा अजून सुद्धा मसाले कुठल्या प्रकारचे आपल्याकडे आहेत? शुअर. प्रोडक्शन आहे कोल्हापूरचं. प्रोडक्शन बनतं हे पुण्यामध्ये. कंपनीचे जे ओनर आहेत यांचं नाव आहे पवन जाधव. आपल्याकडे सगळे रेडी टू कुक मसाले, तयार चटण्या, तयार सूप आणि तयार वाटण असे बरेच प्रकारचे प्रोडक्ट आहेत. स्टार्टिंगला येतं पहिले चटण्या. आपल्याकडे 4 व्हेरियंट असतात त्याचे. लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, जवस चटणी आणि कारळा चटणी. या अशा 4 प्रकारच्या चटण्या असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे येतं कांदा लसूण मसाला. एक येतो रेग्युलरमध्ये, दुसरा येतो A1 मध्ये. त्याच्यानंतर मिरची पावडर येते. एक तिखटवाली येते आणि दुसरी कलरवाली येते. त्याला बॅडगी मिरची म्हणतात. त्याच्यानंतर कंपनीने गृहिणींसाठी एक खास प्रोडक्ट काढलेलं ते म्हणजे वाटण. आता आपल्याकडे गृहिणी मोस्टली घरी पाट्यावर आणि मिक्सरवर वाटण बनवतात, ते ओलं वाटण. तसंच कंपनीने एक सुका वाटण काढलेलं आहे जे गृहिणींसाठी एकदम सिंपल आणि साधं आहे. हे व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्हरायटीला वापरलं जातं. बाबा जाधव सूप व्हेरियंट आपल्याकडे एक निघालेलं आहे जे फक्त महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये चालतं. जसं चिंग्स मध्ये, नॉर्थ मध्ये पंजाब सूप, टोमॅटो सूप, हाँगकाँग सूप हे सूप चालतं. तसंच आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये शेवगा सूप, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि न्यूकट या 4 व्हरायटी चालतात. हे सगळ्या सूप व्हेरियंट. त्याच्यानंतर कंपनीने काढले स्पेशली सोलकढी. ही सोलकढी पावडर आहे, पावडर कोटिंग घेते. सिंपल प्रोसेस आहे. अर्धा लिटर पाणी टाकून मिक्सरमध्ये 1 मिनिट ग्राइंडिंग करायची. सोलकढी तुमची तयार. मॅक्स टू मॅक्स 3 ग्लास बनतात यामध्ये. त्याच्यानंतर स्पेशली येतो कोल्हापुरी ठेचा जो आपल्या लाल मिरचीचा असतो. भाजी, भाकरी, चपाती, त्याच्यानंतर डाळभात याच्यासोबत हा वापरला जातो. त्याच्यानंतर हे कोल्हापुरी ठेचाचं. हे ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही यूज करता, यूज करू शकता. चटण्या सुद्धा तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये यूज करू शकता कारण की प्रोडक्ट झिपर पॅकिंग. त्याच्यानंतर येतं एकदम सिंपल आणि व्हेरियंट मध्ये प्रकाश कोल्हापुरी मसाल्यांचे तयार मसाले. याची खासियत अशी आहे की याला व्हेजला 8 व्हरायटी आहेत, नॉन व्हेजला 18 व्हरायटी आहे. व्हेज मध्ये तो सर्वात स्पेशली हायएस्ट सेल चालणारा मिसळ मसाला जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. त्याच्यानंतर व्हेजला येतात शेवभाजी, पावभाजी, भरले वांग, अख्खा मसूर, पनीर मराठा, व्हेज बिर्याणी आणि मटर पनीर. या 1 पॅकेटमध्ये 4 जणांची डिश बनते. 30 रुपयाचं पॅकेट आहे. 30 रुपयाचं पॅकेट आहे. या एका पॅकेटला 4 जणांची डिश बनते. आता माझ्यासारखा माणूस खाणारा माणूस असेल तर 2च जण खाणार, पण रेग्युलर जे असतात हे 4 जणांची डिश बनते.
तसंच व्हेजला 8 व्हरायटी आणि नॉनव्हेजला 18 व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला येतो रेग्युलर प्रमाणे चिकन रस्सा, चिकन सुक्का, चिकन बिर्याणी, तसंच मटन रस्सा, मटन सुक्का, मटन बिर्याणी. त्याच्यानंतर येतो फिश फ्राय, फिश रस्सा, कोळंबी रस्सा. आणि त्याच्यानंतर चिकन आणि मटन मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आगरी मटन आहे, वराडी मटन आहे, सावजी मटन आहे, मालवणी चिकन आहे, सोलापुरी काळा चिकन आहे, साऊदी चिकन आहे. हे असे सगळे टोटली मिळून प्रकाश मसाल्याचे नॉनव्हेजला 18 व्हरायटी. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे तयार चकली भाजणी. जशी बाजारपेठेमध्ये सुहानाची, वेडेकरची, केपराची चकली भाजणी येते, तशीच प्रकाश मसाल्याची तयार चकली भाजणी येते. अमोल, भाजणीचं पॅकेट दे. हे अमोल, वहिनी चकली भाजणी या भाजणीची खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये मोहन टाकायची गरज नाही. मोहन म्हणजे काय तर तेल. ह्याच्यात तेल टाकायची गरज नसते. अर्धा किलोचं पॅकेट आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच या पिठाला मळायचंय, 5 मिनिटं भिजत ठेवायचंय, त्याच्यानंतर त्याचा रोल करून साच्यामध्ये टाकून त्याच्या चकल्या काढायच्या. एवढी सिंपल प्रोसेस आहे. ऍडिशनल तेल, मीठ, मसाला, तिखट काही टाकायची गरज नाही. किती पण पाहिजे? याची MRP जाते 165 पर्यंत. हे प्रोडक्ट सिजनेबल आहे, म्हणजे हे फक्त दिवाळीला भेटतं. पण ऍडिशनल दिवाळीनंतर ते डिसेंबर ते जानेवारी पर्यंत बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतं. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट उपलब्ध होतं. अशी ही प्रकाश कोल्हापुरी मसाल्यांची संपूर्णपणे उत्पादने आहेत. डोंबिवलीतल्या सर्व रिटेलिंग आउटलेटमध्ये किराणा माल, सुपर मार्केट्स, ड्रायफ्रुट्स प्लस RK बाजारच्या जेवढ्या पण 27 ब्रांच आहेत, डोंबिवली, हाकुर्ली, कल्याण, दिवा, त्याच्यानंतर बदलापूर, टिटवाळा या सर्व ठिकाणी रामकृष्ण बाजारच्या ब्रँचेस उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक ब्रँचेसला प्रकाश कोल्हापुरी मसाल्याची सर्व उत्पादने उपलब्ध आहेत. एकदा नक्की अवश्य भेट द्या. आणि खूप खूप धन्यवाद. मोस्ट वेलकम. सुरीबाई, डोंबिवली उत्सवला जिमखानाला आपला स्टॉल आहे 50 नंबरला. नक्की विजिट करा. 28 तारखेपर्यंत आपला स्टॉल आहे. आपण नक्की विजिट करा. प्रोडक्ट काय ते जरा माहिती सांगा. प्रोडक्ट आपलं लसूण चटणी आहे, कॉम्बो मध्ये आहे, इन्स्टंट पिठं आहेत आपली, त्यानंतर मिसळ मसाला आहे, त्याच्यानंतर आपल्या सगळ्या पावडरी आहेत. दालचिनी पावडर, सुंठ पावडर, काळी मिरी पावडर, जेष्ठमध पावडर. याचा उपयोग कशासाठी होतो? जेष्ठमध पावडर आपल्या औषधी आहे, ज्याच्यामध्ये आपण खोकला वगैरे झाला तर त्यासाठी आपण मध टाकून वगैरे घेऊ शकतो. जायफळ पावडर आहे, धनजिरा पावडर आपण भाजीला वगैरे मीठ वगैरे वापरतो, किंवा नुसती जिरा पावडर पण आहे, बडीशेप पावडर आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्व प्रकारच्या चटण्या आहेत, उत्तम क्वालिटीच्या आहेत. लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, कांदा चटणी आहे, वडापाव चटणी आहे, कढीपत्ता आणि सोयाबीन चटणी आहे. त्यानंतर आपले मसाले आहेत, त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे, गोडा मसाला आहे, आपला स्पेशल संडे मसाला सुद्धा आहे, मिरची पावडर आणि हळद पावडर आपल्या दोन्ही आहे. संडे मसाला मध्ये काय आहे नक्की? संडे मसाल्यामध्ये आपण भेंडीची भाजी किंवा नॉनव्हेज मसाले आपण जे घरी काही वापरतो तर त्या मसाल्यांना सुद्धा आपण हे यूज करू शकतो, किंवा आपण वांग्याची भाजी वगैरे मसाल्याच्या ज्या भाज्या करतो तर त्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. किंवा त्याचप्रमाणे आपल्याला गोडा मसाल्यामध्ये सुद्धा स्पेशल हा गोडा मसाला मिळतो, जो फक्त वांग्याच्या भाजीसाठी सुद्धा स्पेशल आहे, किंवा नॉनव्हेज जे आपण वापरतो त्यासाठी सुद्धा स्पेशल आहे. त्याच्यानंतर आपल्या एक खारीक पावडर आहे, जी हिवाळ्याच्या याच्यामध्ये जास्त वापरली जाते. ही खारीक पावडर आहे आपली, उत्तम क्वालिटीची आहे. थालीपीठ आहे, थालीपीठ भाजणी आहे आपली, ही उपवास भाजणी आहेत. त्यानंतर या सर्व प्रकारची लोणची आहेत आपली. मीठ लोणचं आहे, आंबा लोणचं आहे, मिरची लोणचं आहे, गोडलिंबू कुरत आहे, ज्याच्यामध्ये हे मिरची लोणचं आहे आपलं. त्याच्यानंतर मीठ लोणचं आहे, आंबा आहे, त्याच्यानंतर लिंबू लोणचं आहे, त्यानंतर आपलं एक गोडलिंबू क्रश म्हणून एक लोणचं आहे, ज्याच्यामध्ये सी विटॅमिन आपलं वापरलं गेलं पाहिजे ते आपल्याला एक दाखवतो. क्वालिटी फार चांगली त्याची. एक गोड लिंबू क्रश आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन आहे, लिंबूचा जो क्रश केलेला आहे आणि गुळ आहे, प्रॉपर सेंद्रिय गुळ याच्यामध्ये वापरलेला आहे, त्याच्यामुळे खायला सुद्धा खूप सुंदर आहे, टेस्टी आहे. गोड लिंबू क्रश याच्यामध्ये आपल्याला गोड लिंबू फोडी मधला सुद्धा अवेलेबल आहे, गोड लिंबू फोडी सुद्धा आहे आपल्याला मिळेल, किंवा त्या व्यतिरिक्त आंबा लोणचं सुद्धा आहे.
काटऱ्यांचं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली वेलची पावडर आहे. आपल्याची वेलची पावडर ज्याच्यामध्ये प्रॉपर जो दाणा असतो त्या दाण्याची ही पावडर आहे. त्याच्यात बाकीच्यांमध्ये आपण जर बघितलं तर ते जे वरती जे मिक्स असतं, परंतु याच्यामध्ये नाहीये. आपल्याला या ठिकाणी जर आपण आला तर तुम्हाला नक्की सॅम्पल मिळेल किंवा टेस्ट करायला मिळेल. आपली जी वेलची पावडर आहे ती आपण ओपन जरी केली तरी 8 एवढी सुंदर आपली वेलची पावडर. हे प्रोडक्ट आता उत्सव सोडून दुसरीकडे जर आपल्याला तुम्हाला नक्की मिळेल. आपल्या इथे कॅटलॉग पण आहे, माझा नंबर पण मी तुम्हाला देतो. आपल्या सर्व दुकानांमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. कंपनीच्या सर्व दुकानांमध्ये आपल्या आहे. तेव्हा आपल्याला ज्या ठिकाणी नाही मिळालं त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो. माझा नंबर आहे या ठिकाणी दिलेला. नाव आहे रुपेश प्रमोद ठोंबरे, अनसुया गृहोद्योग म्हणून माझं फॉर्मचं नाव आहे. आपलं काटकरीचा ऑथराइज्ड रिटेलर आणि होलसेलर आहे. माझा नंबर आहे 7020456838. हा माझा नंबर आहे. थँक्यू. धन्यवाद. विजिट नक्की करा. आमची टीम गेली आणि सोन्याची गोल्ड पाण्यात टाकल्यानंतर स्टडी घेतला. नमस्कार. आमच्या ब्रँडचं नाव आहे महाबळेश्वर रोस्टेड मिलेट्स. आमच्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणीचे चिवडे भेटतात आणि पफ्स भेटतात. आमच्याकडे ज्वारी मॅक्सिकन बॉल आहेत, बाजरीचे चीज बॉल्स आहेत आणि नाचणीचे पुदिना फ्लेवर्स बॉल्स आहेत. आणि सर्व पूर्णपणे रोस्टेड आहेत. चिवडे आहेत. चिवड्यांमध्ये जी शेव वापरतो आम्ही ती मुगडाळीची आहे. ह्याच्यामध्ये ॲडेड प्रिझर्वेटिव्ह काही नसतं. आणि आमचं हे एक्झिबिशन 20 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आहे. आणि माझा नंबर आहे 9322954695. तुम्हाला नंतर ऑर्डर करायचं असेल तर. थँक्यू. या व्यतिरिक्त इथे डोंबिवलीमध्ये दुकान वगैरे आहे? नाही, दुकान नाही आहे. तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन. आणि एक्झिबिशन्समध्ये आमचे प्रोडक्ट भेटून जातात. ओके. हेलो मैम, आपकी साड़ी की कुछ अलग कुछ बात है, जानकारी दे दीजिए. और प्रोडक्ट हैं, इसमें कॉटन है, सिल्क है, बालू चूड़ी है, राधा कृष्ण साड़ी है, मॉडल साड़ी है. पूरा मेरा कॉटन से लेकर सिल्क तक. और इसका रेंज क्या है? सबका रेंज अलग अलग है. 1000 से स्टार्ट करके 3500 तक. अच्छा. आपके ऐसे डिस्प्ले नहीं लगाया सर? नहीं, अभी एक्चुअली क्या है, आज मैं ना मेरा भूल गई घर पर. मैं कल से डिस्प्ले पे कर रहा हूँ. क्योंकि साड़ी आपका बहुत अच्छा है यहाँ पे सर, लेकिन डिस्प्ले में दिख नहीं रहा है तो पब्लिक आ नहीं रहा है. तो मैं थोड़ा सा भूल गई है, तो कल से मैं डिस्प्ले में सुबह लगा हूँ. मेरा नाइटी भी है, ये फैमिली निकल का बैग है, फैमिली कुछ दिखाओ ना हाथ में लेके. ये शांति निकेतन का आश्रम, शांति निकेतन कलकत्ता. दिखा रहे हैं ना, उस साइड ये बैग है और ये है उनका घर का ही है, ये गले हार वगैरह सब है. हाँ. और कोई साड़ी ऐसे दिखा सकते हैं जो लेडीज को अच्छा लगे वैसे? नहीं, आपको जो अच्छा लगे, आपका फेवरेट. हम लोग का कलकत्ते का, हम लोग का काली पूजा होता है, दुर्गा पूजा. ये सबसे फेमस साड़ी है. अच्छा, दुर्गा पूजा में ये ज्यादा पहनते हैं? ये ज्यादा पहनते हैं. ये 10वीं अष्टमी से लेकर 10वीं तक ये साड़ी हम लोग का, इसमें बहुत से वैरायटीज आती है, हर किस्म का है. देवदास मूवी में देखा था. हाँ, ठीक. देवदास मूवी में तो उन्होंने ऐसा पहना था, क्या नाम है, ऐश्वर्या राय ने. चंद्रमुखी और पारू. हाँ, सेम साड़ी. इसमें और भी आपको बता दे रही हूँ, ये रेड कलर में इसमें हर किस्म अलग अलग है. ये हम लोग का ना चाहिए ही चाहिए. दुर्गा पूजा में हम लोग की ये पहचान है, बंगाली की ज्यादा करते हम लोग, बंगाली लोग का ये पहचान है. हाँ. गर्व बोलते ना, जिसको लगती थी आप लोग का बैठनी, हम लोग का ये एक गर्व होता है. अच्छा. हाँ, जैसे हम लोगों का पैठणी वैसे आपके यहाँ ये चलता है ज्यादा? ये बंगाली का होता है गर्व है, क्योंकि ये चाहिए. माँ दुर्गा को बहुत पसंद है. अच्छा. हम सब लेडी लोग सेम साड़ी पहन के वो माँ दुर्गा को पूजा करना, उनका सिंदूर लगाना, उनका आह्वान करना, उनको वेलकम करना, पूरा ऐसा है. ये हमारा गर्व. ये जो है, ये जो साड़ी है, ये है
लेकिन मैं आपको एक कहानी बताती हूँ। पहले के राजा लोग जब शादी में जाते थे हाँ। हाँ, तो कैसे शादी होता था, क्या क्या लेके जाते थे, संग हाथी घोड़े पालकी वगैरह सब कुछ। तो ये साड़ी में वही दर्शाया जाता है, मतलब राजा महाराजाओं को दर्शाया इसमें। हाँ, उनका शादी का फूल। और ये साड़ी को बोलते हैं हम लोग बालू चूड़ी साड़ी या राधा कृष्ण साड़ी। ये जितना भी देख रहे हैं सब राधा कृष्ण स्टाइल का है इसमें। ये साड़ी इतना ज्यादा पॉपुलर है, ये साड़ी आप कहीं भी पहन के जाएंगी ना, सब लोग बोलेंगे वाह क्या पहना है। एक इसका अलग लुक आती है इसमें, इसका बीबी पोर्शन भी है सब है। और ये साड़ी आप किसी भी ऑकेजन में पहन सकते हैं, किसी भी। इसका क्या कीमत है? इसका है 3500। और ये साड़ी प्योर करके कलकत्ता में बनती है। इसका जो रेशम है ना वो अलग ही होता है। इसका ये जो कपड़ा का ये है ना, आप खुद ही पकड़ के देख सकते हैं। ये जो क्वालिटी है ना, बहुत जन इसको इधर के इंसान लोग बोलते हैं इधर के कि ये बनारसी, लेकिन हाँ। बनारसी है नहीं, ये बनारसी नहीं है। इसको हम लोग को उधर के साड़ी बोलते हैं। हाँ, इसको बालू चूड़ी बोलते हैं, कोई बोलता है राधा कृष्ण साड़ी। इसका भी डिमांड बहुत है। थैंक यू। वेलकम। और इसका मतलब ये दुकान आपका इधर चालू है? मेरा ये डोंबिवली में है यहाँ आपका दुकान? मेरा दुकान नहीं है, मैं घर से करती हूँ। मेरा अच्छा। मैं ऑनलाइन ऑफलाइन दोनों करती हूँ घर से। अच्छा। और ये जो साड़ी अभी इधर डोंबिवलीमध्ये जे उत्सव सुरू झाला, माझा स्टॉल नंबर आहे 70. हे प्रोडक्ट जे आहेत हे संभाजीनगर औरंगाबाद येथील आहे. सन 1981 पासून कार्यरत आहेत. माझ्याकडं आचारचे प्रकार 15 प्रकारचे आचार आहेत. ईस्टर्नमध्ये इडली, गुलाबजामुन, ढोकळा, खीर मिक्स आणि केचपमध्ये रेड चिली, ग्रीन चिली, सोया सॉस, व्हिनेगर आणि पापड मध्ये राजस्थान पापड, उडीद पापड, मूग पापड आणि कांदा. हा माझा कांदा प्रीमियम कांदा लसण मसाला आहे. हा प्रीमियम कांदा लसण म्हणजे 18 प्रकारच्या मसाल्यापासून तयार केलेला मसाला आहे. हा कुठल्याही भाजीला वापरा, व्हेजला वापरा, नॉन व्हेजला वापरा, फक्त एकच मसाला टाकायचा आणि तो म्हणजे कांदा लसण मसाला आणि रवी मॅजिकचा. ओके. दुसरा प्रोडक्ट माझा आहे शेजवान चटणी. ही जी आपण चीजची शेजवान चटणी खातो त्या प्रकारे ही उत्कृष्ट प्रणाली बनवलेली ही शेजवान चटणी आहे. त्यानंतर माझं नवीन लॉन्च झालेलं आहे ही वडापाव चटणी. हे वडापाव चटणी आहे. हे वडापाव चटणी आहे माझी. जे की आपण मुंबई, पुणा, नागपूर इकडे जे वडा खातो नेहमी आवडीनं, त्या वडापाव मध्ये हे चटणी घेतलेली आहे. नेक्स्ट माझा एक नवीन नाजूक लॉन्च केलेला आहे मी काळा रस्सा मसाला. हा जो काळा रस्सा मसाला आहे जे व्हेज मध्ये आपण नॉन व्हेज मध्ये जे काळा रस्साची भाजी करतो आपण, किंवा शेवग्याची भाजी, वांग्याची भाजी काळी करतो आपण, बटाट्याची भाजी काळी करतो, त्या हा काळा रस्सा तयार केलेला आहे आपण. हे जे आपण प्रोडक्ट काढलेत, नवीन प्रोडक्ट काढलेत ईस्टर्न मध्ये, जेणेकरून मुंबईला जाणारे, पुण्याला जाणारे जे ट्रॅव्हल्स करतात त्यासाठी रेडी टू इट प्रोडक्ट काढले. गरम पाणी करायचं, त्यामध्ये टाकायचं आणि ते मिक्स करून खायचे ताबडतोब एंट्री मध्ये. हा सांगतो. हे माझे ब्रँचेस मध्ये मुंबईला ब्रँच आहे, पुण्याला ब्रँच आहे. मुंबईला
FMC मार्केटमध्ये ब्रँच आहे, पुण्याला मार्केट यार्ड गेट नंबर 5 ला ब्रँचेस आहे, नागपूरला सुद्धा ब्रँच आहे, अहमदाबादला सुद्धा माझी ब्रँच आहे. आणि सगळे प्रोडक्ट जे आहेत ते चिकलठाणा MIDC आणि सेंद्रा MIDC चिकलठाणा MIDC इथे बनतात, औरंगाबादला, संभाजीनगरला. इडली ढोकळाबद्दल तुम्ही काय सांगत होता? हा, हे इडली आहे, ढोकळा आहे आणि गुलाबजामुन आहे. हे तिन्ही माझे इन्स्टंट आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरचं काहीही टाकायचं नाही. गुलाबजामुन हे दुधात मिळवा किंवा पाण्यात मिळवा, तेच तुम्हाला टेस्ट मिळेल. इडलीमध्ये सुद्धा घोळ करायचा आणि इडली ताबडतोब बंद करायचा. हे असे प्रोडक्ट आहेत माझे. आणि पापड कुठले बोलले तुम्ही? हे मशीन मेड पापड उडदाचे आहेत आणि हे हँडमेड पापड जे आहेत हे राजस्थानी, हे मुगापासून तयार केलेले आहेत. ते सॅम्पल वापरून बघा. आपल्या एक्झिबिशनचं 7-8 दिवस आहेत. त्यानंतर मी इन्स्टंट मध्ये एक नवीन काय केलेलं आहे, हे शेंगदाण्याची चिक्की आहे बघा. शेंगदाण्याची चिक्की आहे, हे प्युअर गुळापासून बनवलेली आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही माहिती दिली. अजून काय प्रोडक्ट आहेत का आपले? आपल्या हात एवढेच प्रोडक्ट सध्या तरी आहेत, एवढे आहेत. याच्यामध्ये माझे प्राइस हे सुद्धा आहे, प्रोडक्ट सुद्धा आहे कम्प्लीट. हे बघा माझे इतके प्रोडक्ट आहेत सगळे. या सर, टेस्ट करा. हे एकदा चिक्की खाल्ली तोंडाला लागले की तुम्ही लोणावळची असते ना बाबू, इकडे ये ना. तुम्ही सर्वप्रथम आता उत्सव मधला तुमचा स्टॉल क्रमांक सांगा आणि तुमच्या प्रोडक्टचं हातात पकडा. प्रोडक्टचं काय युनिकनेस आहे ते मला तुम्ही सांगू शकाल का? सर, युनिकनेस हा फर्स्ट ऑफ ऑल माझा इंट्रोडक्शन देते. नमस्कार फ्रेंड्स, मी लीना शिर्के, म्हाळसा होलसेल टेक्सटाईल मार्केट डोंबिवली ईस्ट मधनं उत्सव शॉपिंग फेस्टिवल मध्ये स्टॉल नंबर 72 म्हणजे 72 आपला स्टॉल नंबर आहे, जिथे आपण एनिथिंग अँड एव्हरीथिंग इन पैठणीचं कलेक्शन पूर्णपणे आणलेलं आहे. पण पैठणी साड्या नव्हे बरं का, पैठणीमध्ये टोपी असेल, पर्सेस असतील, लहान मुलांचे ड्रेसेस असतील, अगदी न्यूबॉर्न बेबीज पासून ते मोठ्यांपर्यंत जॅकेट्स असतील किंवा ड्रेसेस असतील, कुर्तीज असतील, फ्रॉक्स असतील, परकर पोलके असतील, सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि वी कॅन डू ऑल काइंड्स ऑफ कस्टमायझेशन ऑल्सो. तुम्ही आपल्या स्टॉल वरती येऊन जर बुकिंग केलं तर तुम्हाला स्पेशल असे मोठे डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे, जे तुम्हाला शॉप मध्ये मिळणार नाहीयेत. सो तुम्हाला जर का कधी भरपूर शॉपिंग करायची असेल तर नक्की उत्सव शॉपिंग फेस्टिवलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे 72. तुमचे काही प्रोडक्ट दाखवू शकता का? ऑफकोर्स. संक्रांती स्पेशल साठी आपण स्पेशली ब्लॅक कलेक्शन आणलेलं आहे. कलेक्शन वेगवेगळे आहे. टोप्यांमध्ये सुद्धा खूप मोठी व्हरायटी आहे, जे मार्केटमध्ये सहजासहजी मिळत नाही ते आपल्याकडे तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. प्लस आपण म्हाळसा होलसेल टेक्सटाईल मार्केट या सेम नावाने इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक सगळीकडे अवेलेबल सुद्धा आहोत. वर्ल्ड वाईड आपण शिपिंग सुद्धा करतो. तुम्हाला कोणी फेस्टिवल संपल्यानंतर कॉन्टॅक्ट करू इच्छित असेल तर तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? येस, नंबर आहे 9619434649. म्हाळसा होलसेल टेक्सटाईल मार्केट डोंबिवली ईस्ट.
जे पाहिले ते मांडे आहेत, पुरणपोळीसारखेच असतात ते. आत आले आले आपण बघू शकता 2.5 लाख पणत्यांचा वापर करून इथे रांगोळी साकारलेली आहे. भारत मातेची रांगोळी आहे. खूप सुंदर आणि छान अशी रांगोळी साकारली इकडे. कलाकारांना खरंच मनापासून मानाचा मुजरा, वंदन कलाकारांना.